श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. या वर्षातील पहिली एकादशी ही पुत्रदा एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा देखील करतात. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत संतान प्राप्तीचे सुख प्राप्त व्हावे तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी देखील केले जाते. हिंदू पंचांगानुसार पुत्रदा एकादशी 9 जानेवारीला दुपारी 12:23 सुरू होईल तर 10 जानेवारीला सकाळी 10:20 ही समाप्त होईल. तर आता आपल्याला उदय तिथीनुसार 10 जानेवारीलाच पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आहे. यंदा पौष पुत्रदा एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे. तसेच बव आणि बलव कारण असेल दोघांचा शुभ संयोग होईल. ज्योतिषांच्या मते या काळात पूजा केल्याने आपल्याला दुप्पट फळ हे मिळत असते. आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आपले 2 हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची पूजा करायची आहे. प्रत्येकाच्याच घरामध्ये बाळकृष्णाची छोटी का होईना मूर्ती असतेच. तर आपण पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला फूल वाहायचं आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे. तर आपण बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आता ज्या पण जोडप्यांना वाटत असेल की आपल्याला संतान प्राप्तीचे सुख मिळावे तर अशा जोडप्यांनी दोघांनी एकत्रित मिळून अभिषेक करायचा आहे. दोघांनी देखील भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. आता आपण बाळकृष्णाला अभिषेक करून झाल्यानंतर ते जे काही पाणी आहे तीर्थ आहे ते आपण ग्रहण करायचं आहे. आपण थोडंसं ग्रहण करावं, आपल्या मुलांना देखील हे ग्रहण करायला द्यावं. यामुळे मुलांची देखील अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते. तसेच त्यांच्यावरती येणारी संकटे देखील दूर होत असतात. तसेच यातील थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडावं. बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे तीर्थ थोडंसं शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते. त्यानंतर भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बाळकृष्णांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. त्यांना चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. तसेच पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. आपण तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे. एक तुळशीपत्र आपण उजव्या हातामध्ये घ्यावं. विष्णू सहस्रनाम पठण करून आपली इच्छा बोलून ते तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ जर ठेवलं तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होते. हा उपाय आपल्याला फक्त एकादशीच्या दिवशीच करता येणार आहे. आता यानंतर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. त्यामुळे आपलं दुःख दारिद्र्य हे नक्कीच दूर होईल. तर यासाठी आपल्याला थोडंसं कणिक घ्यायचं आहे. कणिक घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. कणिक मळून घ्यायचं आहे. कणकेचा चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. आता हा चौमुखी दिवा बनवल्यानंतर आपण थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप देखील घेऊ शकता. तसेच एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. थोडीशी साखर घ्यायची आहे. काळे तीळ घ्यायचे आहे. या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे. आता सप्तधान्य गहू बाजरी तांदूळ मठ मूग अशा प्रकारचं तुम्ही सप्तधान्य घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हे सप्तधान्य 7 वेळा उतरवायचं आहे. आता घरामध्ये एखादी व्यक्ती खूपच आजारी असेल किंवा मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये पाहिजे तशी प्रगती होत नसेल, घरातील एखाद्या व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल
आता नजरबाधा अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकालाच होत असते। तर ही नजरबाधा दूर होण्यासाठी तसेच आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी या दिवशी तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे। प्रत्येक व्यक्तीवरून आपण तेच सप्तधान्य 7 वेळा उतरून घ्यायचं आहे। मग मुलगा असेल, पती असेल, तसेच तुमच्या स्वतःवरून देखील हे सप्तधान्य 7 वेळा उतरून घ्यायचं आहे। आता हे सप्तधान्य सर्वांवरून उतरून घेतल्यानंतर आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घरावरून जेव्हा हे सप्तधान्य उतरत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा घरामागे जी काही संकटे आलेली असतील तर ती पूर्णतः दूर होऊ दे, इडापिडा टळू दे असं आपण म्हणायचं आहे। आणि हे सप्तधान्य आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे। आता या सर्व वस्तू आपण पिंपळाच्या झाडालाच का अर्पण करायच्या, तसेच तिथे हा दिवा कसा प्रज्वलित करायचा हे देखील पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे। अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे। याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात। पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहे जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे। पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे देखील उगवत नाही, त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते। पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते। स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे। याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू वास करतात तेथे माता लक्ष्मी देखील असते। तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे। आता या सर्व वस्तू घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। अगदी ही सेवा तुम्ही सायंकाळी, संध्याकाळी केली तरी पण चालेल। तिथे गेल्यानंतर आपण सर्वात प्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग आपण जो काही चौमुखी दिवा आणला आहे त्याला आसन द्यायचं आहे। मग खाली गुलाबाच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा पिंपळाचं एखादं पान ठेवलं तरी पण चालेल। त्यावरती अखंड अक्षता अर्पण करायचे आहे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे। दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे। दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, तसेच 11 काळे तेल देखील त्या दिव्यामध्ये टाकावे। नंतर आपण जे काही सप्तधान्य घरावरून, मुलांवरून, पतीवरून ओवाळलं होतं तर ते सप्तधान्य देखील पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे। आता अर्पण करत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला, घराला कोणतीही इडापिडा मागे लागलेली असेल किंवा यांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे अशी आपण प्रार्थना करावी। त्यानंतर हे सप्तधान्य तिथे अर्पण करायचं आहे। तसेच पिंपळाच्या झाडाखाली मुंग्या देखील असतात, त्या मुंग्यांना आपण थोडीशी साखर टाकायची आहे। तसेच जे शुद्ध जल आणलं होतं ते शुद्ध जल आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करत आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आता तुम्ही 11 प्रदक्षिणा देखील करू शकता। प्रदक्षिणा करत असताना आपण जप हा करत राहायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे। आता हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे। पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही नक्की करू। त्यानंतर आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे। आपण पूर्वजांचे स्मरण करायचे आहे किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील 11 वेळा जप करू शकता। त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तिथे सांगायची आहे। मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे। आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे। आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।